नमस्कार मित्रांनो, बळवंत चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या ठिकाणी आज आपण शेडची साफसफाई केली आहे, कारण आज शनिवार आहे, आपल्याला सुट्टी असते. तर त्या सुट्टीच्या निमित्ताने साधारणतः 1 महिना झाला आपल्याला या ठिकाणी काही स्वच्छता करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. तर आपण फक्त डेली वरचं शेड फक्त स्वच्छ करून खालच्या या भागामध्ये टाकतो, जेणेकरून डेली ऊन आल्यामुळे ते पूर्णपणे वाळून जाते. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे रोगराई होण्याचे चान्सेस नाही आहे. तर महिन्यातून एकदा आपण या ठिकाणी स्वच्छता करतो. आज बघा पूर्ण शेड आपलं क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लीन केलेलं जे आहे ते या ठिकाणी आपण टाकतो. या ठिकाणी पिल्लांना पाला वगैरे बांधलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपली ही पिल्लं आहेत. तर अशा पद्धतीने शेडची स्वच्छता करून आता सध्या खायला घातलेलं आहे. 2 तास 3रा दिवस आहे, लाईट नव्हती. आज आत्ता जस्ट लाईट आलेली आहे 5 मिनिटापूर्वी. या ठिकाणी आता कुंड्या वगैरे भरायचं काम चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी कुंडी यांची भरली जाते. या ठिकाणी यांना एक कुंडी भरली की विषय संपला. आज आता खायला घातलं यांना सकाळीच पाहिजे, तोपर्यंत यांना काही करण्याची गरज नाही, कोणतेही आजारी वगैरे पडत नाहीत. मृत्यूचं वगैरे प्रमाण कमी आहे, पण ज्यावेळी आपण फार्मची सुरुवात करतो त्यावेळी खरंच असं म्हणतात की सुरुवात केल्यानंतर खूप आजारी वगैरे पडतात आणि पडलेच आपले. सुरुवातीला बघितल्यानंतर आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थोडंसं नुकसान झालं, परंतु आपल्याला बाबा केसकर डॉक्टर एक देवासारखे भेटले आणि त्यांनी एकही नुकसान पिल्लू आपलं दगावू दिलेलं नाही आहे. ते या ठिकाणी बघू शकताय. तर ते मोठे पिल्लू आणि हे एक पिल्लू ज्या आजारी होते त्यांनी एकदम छानपैकी त्यांची ट्रीटमेंट करून जगवले. तर कोणतेही व्यवसाय सुरुवात करायची असेल तर थोडंसं नियोजन व्यवस्थित करा, चांगल्या लोकांचा सल्ला घ्या आणि आपण तर या ठिकाणी सांगणारच आहे, तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे. कोंबड्यांचं सुद्धा आपल्याला सुरुवातीला आपल्याला माहिती नव्हती. मशीनची पिल्लं आपण काढले, मशीनची पिल्लं काढल्यानंतर त्यांना मोठं करण्याची सुरुवात केली. आज बघू शकता तुम्ही बऱ्याच पिल्लांची मृत्यू झाली. आपल्याला कोंबड्यांवरती काही जास्त माहिती नव्हती, पण आज अनुभव चांगला आलेला आहे. या ठिकाणी कोंबड्या आज मशीनची पिल्लं असून सुद्धा बघा काय क्वालिटीची पिल्लं तयार झालेली आहेत. हे साधारण 3 महिन्याची पिल्लं आहेत. हे बघा 4 महिन्याची, थोडासा मोठा आहे. काय क्वालिटीचे पिल्लं तयार झालेले आहेत. या ठिकाणी बघू शकता हे सगळं आपण या ठिकाणी 5-6 कोंबड्या फक्त विकत आणल्या आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. तर आज पूर्ण शेडची स्वच्छता करून घेतलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशीच आपण डेली तुम्हाला नवीन माहिती सांगणार आहे. तर हे जर माहिती तुम्हाला आवडली असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.